जंगलामध्ये विविध प्रकारच्या औषधी तसंच मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या वनस्पती आढळतात। मात्र अशा प्रकारच्या काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती कोल्हापुरातही आहेत। कोल्हापुरातील बेलबागेमध्येही विविध वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहेत। आज जागतिक वन दिनाच्या निमित्तानं या वनस्पतींची माहिती सांगतायत निसर्गमित्र अनिल चौगुले। आज जागतिक वन दिनानिमित्तानं कोल्हापूर शहरामध्ये खरं म्हणजे वन्य वनस्पती ह्या मुबलक प्रमाणामध्ये लोकसभागातून बऱ्याच लोकांनी स्वतःच्या अंगणात परसात लावलेले आहेत। त्यातलं एक झाड आपण आज इथं बघतोय ते नेमकं ह्या सीझनमध्ये फ्लॉवरिंगमध्ये आलेलं आहे। त्याचं नाव आहे वायवरणा। वायवरणा हे झाड मला वाटते नदीकाठावर विशेष करून आणि ओढ्याच्या काठाला असतं। ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे वन्य वनस्पती जरी असली तरी याचे औषधी गुणधर्म खूप आहेत। तर हे विशेष करून मूतखड्यावर याचं चांगलं औषध तयार करतात। याची पानाची भाजी करून खाल्ली जाते। असं उपयोगी पडणारं झाड हे शहरामध्ये अगदी डोमदार पद्धतीनं वाढायला लागले। ह्याच्या बियापासून रोपे तयार करता येतात आणि म्हणून शहराचं सौंदर्य वाढवण्यासाठी हे झाड खूप उपयोगी पडणारं झाड आहे। हा सुद्धा आपला भारतीय वृक्ष आहे। ह्याचं नाव आहे टेंभुर्णी। ह्याला चिक्कूसारखी फळं असतात आणि सुरुवातीला हे कच्चं असतं त्यावेळेला याचा रंग चॉकलेटी असतो, नंतर ह्याचा केशरी गुलाबी रंग व्हायला लागतो आणि हे पक्व झाल्यानंतर हे फळ चिक्कूसारखंच आतल्या बिया बऱ्याच असतात, त्या बिया काढून हे फळ खायला खूप चांगलं असतं आणि याचे औषधामध्ये बरेच उपयोग केलेले आहेत। तर एका फळामध्ये साधारण 7 ते 8 बिया असतात। याच्या बियापासून हिची रोपं तयार करता येतात। हे सुद्धा छान झाड आपल्याकडे डोलदार पद्धतीने रस्त्याकडेनं लावायला सोपं आहे। ह्याचं नाव आहे टेंभुर्णी। हा सीतेचा अशोक नावाचा हा वृक्ष आहे। हा सुद्धा जंगलामध्ये खूप कमी प्रमाणात आढळून येतो, म्हणून लोकसभागातून हिची मोठ्या प्रमाणात लागवड होती। हिच्या हा डेरेदार आणि पसरट होणारा हा वृक्ष आहे। ह्याची फुलं जी आहेत ती भगवी केशरी रंगाची फुलं असतात। ह्याच्यापासून अशोकारिष्ट औषध तयार केलं जातं आणि ही बहुगुणी अशी औषधी उपयोगी पडणारी सीतेचा अशोक नावाचा हा वृक्ष कोल्हापूर शहरामध्ये आता बऱ्याच ठिकाणी लोकसभागातून लावला गेलेला आहे। ह्याच्या शेंगापासून याच्या बियापासून छान पद्धतीनं रोपं तयार करता येतात आणि ह्या निमित्तानं जागतिक वन दिनाच्या निमित्तानं अशी उपयोगी पडणारी आणि भारतीय झाडं जर आपण लावायचं ठरवलं तर मला वाटते कोल्हापूर शहर स्वच्छ सुंदर आणि सौंदर्यामध्ये भर घालणारं आणि आरोग्यदायी असं शहर आपल्याला व्हायला काय अडचण नाही। असा हा सीतेचा अशोक हा वृक्ष आहे। हा आपल्या पश्चिम घाटातला शिवन वृक्ष आहे। हा सुद्धा जंगलामध्येच मोठ्या प्रमाणात आढळून येतो, पण शहरामध्ये आता अनेक ठिकाणी हा लागवड केलेला दिसतो। ह्याची पानाची आणि याच्या फळाची सुंदर अशी रचना आहे। हा दशमुळामध्ये याचं मूळ वापरलं जातं आणि म्हणून बऱ्याच वेळेला हा दशमुळामुळं ह्याची मुळंच उपयोगी पडल्यामुळं हा समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, म्हणून याची लागवड करणं गरजेचं आहे। ह्याची फळं खारुताई पक्षी, माकडं आणि काही प्रमाणात माणसंसुद्धा अनेक भागामध्ये याची फळं खातात। ह्याच्या फळांचा आणि याच्या पानांचा आणि याच्या मुळांचा औषधामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। असा हा शिवनवृक्ष आपल्या सर्वांना एक वेगळी औषधी गुणधर्म देणारा हा शिवनवृक्ष आहे। हा भोकर वृक्ष हा जंगलामध्येच आढळतो, पण आता आवर्जूनपणे हा शहरामध्ये लागवडीखाली आलेला आहे। ह्याच्या भोकराचे फळं याचं लोणचं केलं जातं। हा मध्यमवर्गीय वृक्ष रस्त्याकडेनं लावायला हरकत नाही। ह्याचं लोणचं आणि याची कच्च्या फळाची भाजी पण केली जाते। असा हा सुंदर असा वृक्ष मला वाटते भोकर रस्त्याकडेनं आणि विशेष करून पक्ष्यांना आणि इतर सर्वच घटकांना उपयोगी पडणारा आणि आरोग्यदायी असा मध्यमवर्गीय वृक्ष हा भोकर वृक्ष, जो औषधी उपयोगी पडणारा मुळात वन्य वनस्पती असून सुद्धा आता हा कोल्हापूर शहरामध्ये आणि वेगवेगळ्या शहरामध्ये हा लावला जातोय। विशेष करून हा तामन वृक्ष किंवा याला जारूल म्हणतात। आपल्या महाराष्ट्र राज्याचा हा मानचिन्ह असलेला राज्यवृक्ष आहे। ह्याचं फूल आपल्याला राज्यपुष्प म्हणून ह्याला गौरवलेलं आहे। हा भर उन्हाळ्यामध्ये पुष्प उत्सवात जणू काही आपल्याकडं होतोय असं वाटतं आणि म्हणून हा बघण्यातला जो आनंद आहे तो लोकांनी मला वाटतं घ्यावा आणि विशेष करून आपल्या महाराष्ट्र राज्याचं मानचिन्ह असलेला हा वृक्ष पेरूच्या कुळातला आहे आणि याची पानंसुद्धा पेरूच्या पानासारखी दिसतात। मंजिरी किंवा असं गुच्छानं याला फुलं येतात, जांभळ्या रंगाची फुलं असतात। ह्याच्या रोपंसुद्धा याच्या बियापासून तयार करता येतात। पावसाळ्याच्या शेवटी याला बोंडारा लागतो आणि बोंडाऱ्यातून चपट्या बिया ह्याच्यातून वाऱ्यावाटे
बाहेर पडतात आणि बऱ्याच वेळेला तशा पद्धतीनं परागीभवन होतं. तेव्हा बियाच्या वाटेने याची रोपं तयार करता येतात आणि छान असा हा डेरेदार वृक्ष, मध्यमवर्गीय वृक्ष, आपल्या महाराष्ट्र राज्याचा मानचिन्ह असलेला हा फुल असलेला जारूळ किंवा याला तामन वृक्ष असं म्हणतात. हा आता उन्हाळ्यामध्ये, भर उन्हाळ्यामध्ये फुलानं चांगला डौलदार असा डोलत आहे. हा पुत्रंजीवी वृक्ष आहे. हा पर्ण सांभाळणारा आणि उंच जाणारा आणि विशेष करून पुत्रंजीव या नावावरूनच आपल्या लक्षात असं येईल की हा लहान मुलांना याच्या फळांचा उपयोग माळ तयार करून लहान बाळांना, नवजात बालकाला गळ्यात माळ घातली जाते, जेणेकरून वेगवेगळे जे काही व्हायरल असतात किंवा वेगवेगळे आजार असतात त्या आजारापासून बाळाचं संरक्षण व्हावं म्हणून पूर्वीपासूनची जी प्रथा आहे की हिची माळ गळ्यात घातली जाते, म्हणून पुत्रंजीवी असं या वनस्पतीचं नाव आहे. हा कोणत्याही याच्यामध्ये येतो. याला काही भागामध्ये सावली असावी म्हणून हा वृक्ष अनेक ठिकाणी शहरामध्ये लावला जातो, त्यामुळे ह्याला सावलीचा वृक्ष म्हणून सुद्धा समजलं जाते. असा हा पुत्रंजीवी वृक्ष कोल्हापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी आता डोलतो आहे आणि मला खरंच कोल्हापूर निसर्गप्रेमी लोकांचं किंवा एकूण लोकसहभागातून लक्षात येतं की लोकांनी फार वेगळ्या पद्धतीने आणि भारतीय वृक्ष असणारे आणि आपल्या जंगलात, आपल्या वनात असणारे वृक्ष शहरामध्ये आणलेले आहेत आणि हीच परिस्थिती जर सर्वांनी हातात घालून जर प्रशासकीय यंत्रणा, वन विभाग असू दे, महानगरपालिका असू दे आणि एकूणच सरकारी यंत्रणा असू दे, सर्वांच्या संमतीनं जर असे वृक्ष जर आपल्या आजूबाजूला भोवती दिसायला लागले तर खऱ्या अर्थानं जागतिक वन दिन साजरा झालेल्याचं आपल्याला एक समाधान मिळेल आणि अशी खूप जैवविविधता आपल्या परिसरामध्ये, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ती टिकवणं आपल्या सर्वांचंच महत्त्वाचं पाऊल आहे आणि आपण सगळ्यांनी आता अशा पद्धतीची रोपं तयार करणं किंवा त्याच्या बिया गोळा करणं हे इथून पुढे चालू केलं आणि येणाऱ्या 5 जूनच्या पर्यावरण दिनानिमित्तानं जर अशा पद्धतीचे जर वृक्षारोपण जर आपल्या अवतीभोवती झालं तर जागतिक तापमानावर रोखायला आपल्याला खऱ्या अर्थानं हातभार लागेल असं मला वाटतं आणि म्हणून आमच्या निसर्गमित्र संस्थेबरोबर आपल्या सर्वांना आव्हान आहे की प्रत्येकाने एकतर झाड लावावं आणि ते जगवावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. हीच जागतिक वन दिनाची आपल्याला सर्वांना शुभेच्छा.